रशियामधून एक मोठी बातमी समोर येते। रशियामध्ये कझाकस्तान सीमेजवळील धरण फुटल्याने आलेल्या पुराने मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। रशियातील अनेक गावांमध्ये धरणाचे पाणी पसरल्याने घरे उद्ध्वस्त झाली आहेत। पुरामुळे दक्षिण उरुस्लस ऑरोनबर्ग भागातील संपूर्ण परिसर पाण्याखाली गेलाय। आता बचाव पथकाने या परिसरातून 4500 लोकांना बाहेर काढलंय। बचाव कार्य अजूनही सुरू आहे। रशियन सैन्याने रात्रभर युक्रेनवर ड्रोन व क्षेपणास्त्र हल्ला केला। यात युक्रेनचे दुसरे सर्वात मोठे शहर खार्किव येथे 6 लोक ठार तर 11हून अधिक जखमी झाले, अशी माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली आहे। रशियाने रात्रभर युक्रेनवर इराणी बनावटीचे 32 शाहेद ड्रोन आणि 6 क्षेपणास्त्रांचा मारा केलाय, असं हवाई दलाच्या कमांडरने सांगितलंय। इस्रायलकडून गाझावर झालेल्या हल्ल्यात शहरातील सर्वात मोठ्या रुग्णालयाचे स्मशानभूमीत रूपांतर झालंय। इथे सर्वत्र मातीचा ढिगारा आणि मृतांचा खच पडलाय। गेल्या 2 दिवसांपासून आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांचा काहीच ठावठिकाणा लागत नाहीये। अल शिफा असं या हॉस्पिटलचं नाव आहे। इथे पॅलेस्टिनी दहशतवादी काही दिवसांपासून रुग्णालयात लपून बसले होते। केंद्रशासित प्रदेश असलेल्या लडाखमध्ये कलम 144 लागू करण्यात आला। यामुळे 4 किंवा त्यापेक्षा अधिक लोकांना एकत्र जमण्यास विरोध करण्यात आला। शिक्षण तज्ज्ञ सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी 7 एप्रिल रोजी चीनच्या सीमेच्या दिशेने मोर्चाचे आयोजन केले आहे। या मोर्चाबद्दल माहिती देताना वांगचुक म्हणाले की एका बाजूला भारतीय कॉर्पोरेट कंपन्या लडाखची जमीन बळकावत आहेत। जवळपास 1.5 लाख चौरस किलोमीटर पूर्ण असलेली जमीन बळकावण्यात आली आहे, तर दुसऱ्या बाजूला चीन भारतीय भूभाग गिळंकृत करत आहे। मागच्या 5 वर्षात चीनने भारतातील जमीन मोठ्या प्रमाणात ताब्यात घेतली आहे। ही जमीन चालण्यासाठी कुरण म्हणून वापरली जात होती, असा आरोप वांगचुक यांनी केला। देशासह राज्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या अनुदान वाटपात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला असून सर्वच कंपन्यांच्या अनुदान घोटाळ्याची चौकशी केंद्र आणि राज्य सरकारने करावी, अशी मागणी स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष आणि शेतकरी नेते अनिल घनवट यांनी शनिवारी पत्रकार परिषदेमध्ये केली आहे। आजच्या काळात अनेक क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर वाढलाय। या आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे अनेकांच्या नोकऱ्या जाण्याचा धोका व्यक्त केला जातोय। अशातच एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। अमेरिकन एक्सेल सर्व्हिस IT कंपनीने भारत आणि युनायटेड स्टेट्समधील तब्बल 800 कर्मचाऱ्यांची कामावरून कपात करण्याचा निर्णय घेतलाय। भारतीय तटरक्षक दलाने मोठी तामिळनाडूत कारवाई केल्याची बातमी तटरक्षक दलाने तामिळनाडूत मोठी कारवाई केल्याची बातमी समोर येते। भारतीय तटरक्षक दल आणि रामनाथपुरम येथील सीमाशुल्क विभागाच्या प्रतिबंधक युनिट यांच्या संयुक्त कारवाईत महसूल गुप्तचर संचालनालयाने तामिळनाडूमधील मंडपजवळ वेधलाई किनारपट्टी येथील मध्य समुद्रात 4.9 किलो विदेशी सोनं जप्त केलंय। गेल्या काही महिन्यातच काही परदेशी विद्यार्थ्यांनी वसतिगृहाच्या आवारात खुल्या जागेत नमाज पठण केल्याने गोंधळ उडाला होता। यावरून बाहेरून आलेल्या 20 ते 25 जणांनी विद्यार्थ्यांना मारहाण करून विद्यापीठात तोडफोड केली होती। ही घटना ताजी असतानाच काल रात्री पुन्हा विद्यापीठाच्या वसतिगृहात नमाज पठण करण्यावरून राडा झालाय। उघड्यावर नमाज पठण केल्यावर परदेशी विद्यार्थ्यांशी झालेल्या भांडणानंतर 7 अफगाण विद्यार्थ्यांना वसतिगृह सोडण्याचे आदेश देण्यात आले। मालदीववर चीनच्या वाढत्या प्रभावामुळे गेल्या काही काळापासून भारत आणि मालदीव यांच्यातले सरकारच्या पातळीवरचे संबंध तितकेसे मधुर राहिलेले नाहीयेत, पण भारताने अजूनही त्या देशाच्या बाबतीत कोणते कठोर पाऊल उचललं नाहीये। आताही अनेक आवश्यक वस्तूंची निर्यात करण्याची भारताने अनुमती दिल्यामुळे मालदीवच्या परराष्ट्र मंत्र्यांनी भारताचं मनापासून आभार मानलेत व धन्यवाद म्हटले। सागरी महामंडळाने सलग दुसऱ्या वर्षी माल वाहतुकीत आपल्याच विक्रम मोडत काढलाय। 2023 ते 24 या आर्थिक वर्षात 76 दशलक्ष टन माल वाहतूक जलमार्गाने केली आहे। या माल वाहतुकीतून अंदाजे 215 कोटींपेक्षा जास्त महसूल राज्य सरकारच्या तिजोरीत जमा झालाय। माहिती सागरी महामंडळाकडून देण्यात आली आहे। आजच्या या बदलत्या काळात तंत्रज्ञानामुळे क्षणात कोणाशीही संवाद साधणं शक्य झालंय। मात्र एकेकाळी पोस्टाच्या माध्यमातून संवाद साधला जायचा। भारतात आजही इंडिया पोस्टच्या माध्यमातून पत्रव्यवहार चालतो। अशातच भारताच्या टपाल विभागाने एक नवा इतिहास रचलाय। भारताने अंटार्क्टिकामध्ये आणखी एक नवीन पोस्ट ऑफिस सुरू केलंय। अंटार्क्टिकामध्ये सर्वत्र बर्फ असलेल्या ठिकाणी भारताचे हे पोस्ट ऑफिस सुरू करण्यात आलंय। जिल्ह्यात खरीप हंगामात अल्प पावसामुळे पिके वाया गेली होती। याचा सर्वाधिक फटका वाई व खंडाळा तालुक्यांना बसला होता। त्यानुसार शासनाने या 2 तालुक्यांना दुष्काळ जाहीर केला। आता
या 2 तालुक्यातील शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीच्या भरपाईपोटी 40 कोटींचं अनुदान देण्यात येणार आहे. फेसबुकची मूळ कंपनी मेटाचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत टेस्लाचे मालक एलन मस्क यांना मागे टाकलंय. झुकरबर्ग हे आता या यादीत जगातील तिसरे श्रीमंत व्यक्ती बनले. 2020 सालानंतर प्रथमच झुकरबर्ग यांनी हे स्थान मिळवलंय. ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या यादीनुसार एलन मस्क 181 अब्ज डॉलर संपत्तीसह जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत 4थ्या स्थानावर पोहोचले. यावर्षी एलन मस्क यांची एकूण संपत्ती 48.4 अब्ज डॉलरने कमी झाली आहे, तर झुकरबर्ग यांच्या संपत्तीमध्ये 58.9 अब्ज डॉलर वाढले. जगातील सर्वात मोठा कॅमेरा अमेरिकन संशोधकांनी तयार केलाय. अमेरिकेच्या नॅशनल सायन्स फाउंडेशन आणि US डिपार्टमेंट ऑफ एनर्जी यांच्या मदतीने हा कॅमेरा तयार करण्यात आलाय. अवकाश निरीक्षणासाठी या कॅमेऱ्याची मदत होणार असल्याचं वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर जेल्को एविझेक यांनी सांगितलंय. विक्रांत मेसीने अलीकडेच विधू विनोद चोप्राच्या 12वी फेल मधील भूमिकेसाठी सर्वत्र कौतुक केलंय. आता पुन्हा एकदा कलाकार प्रेक्षक